ना सोडा की. अहो ऐका ना साहेब, अहो कुठं माझ्या सुनाच्या नादी लागताय, असं काही झालेलं नाही हो. अहो घरंदाज बाई आहे मी, गावामध्ये कळना लोकांना शेण घालतील तोंडामध्ये. सोडा की हो, मला काही केलं नाहीये मी. हा विचार सुनेवर अत्याचार, तिचा छळ करायच्या आधी करायला पाहिजे होता. आता वेळ गेली. अहो साहेब, कुठला अत्याचार, कसला छळ? मी फक्त हात धरला होता तिचा. तुमच्या सुनेच्या अंगावर हातावर मी व्रण बघितलेत मारहाणीचे. मीही जेव्हा तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही तिच्यावर काठी उगारलेलं मी स्वतः बघितलेलं आहे. या गुन्ह्याबद्दल तुम्हाला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते, किंवा दंड होऊ शकतो, किंवा दोन्हीही होऊ शकतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच, महिलांवरील अत्याचाराच्या केसेस मी अतिशय सिरियसली घेतो. तिथं हैगय करत नाही मी. सुधाकर, तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचं. कळत नाही का? तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचंयस. साहेब, महाभारतामधली गोष्ट माहिती आहे ना? लढाईच्या वेळेस साक्षात आपले नातेवाईक जरी आपल्या समोर उभे राहिले तरी लढायचं, शस्त्र टाकायचं नाही. पोलिसाच्या ड्युटीचं तसंच आहे. आरोपी म्हणून समोर नातेवाईक उभे राहिले, कर्तव्यात कसूर नाही. कर्तव्य बाकी सगळे छूट. त्यामुळे तू स्वतः कर्तव्य बजावायचं आहे. तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचं. दॅट्स इट. थांबा साहेब, बघा माझ्या घरचे आले, बघा मला सोडवायला आले. मला माहिती होतं का येणार आहे माझ्या घरचे. आत्या तर पहिलं येणार आहे. मी तुला सोडवायला आले नाही, मी माझी कंप्लेंट द्यायला आले. अरे वा सायला बानू, मला सांग त्या इसमाचं नाव सांग. तुला कोण त्रास देते? त्याला इथून लॉकअप मध्ये फेकतो मी. साहेब, मला ना ह्या दोन्ही सुना छळत्यात, मला त्रास देत्यात. बोला बाई, तुम्ही सुद्धा? नाही साहेब, म्हातारीला सासूबाईंना घरात काहीच कमी नाहीये. अहो आत्या, आम्ही एवढं करतोय तुमच्यासाठी, तरी बी तुम्ही असं बोलताय बाई. हा, आल्यात मोठ्या सोडणाऱ्या. रोज नुसतं चहा केलं तर येळेवर चहा देत नाहीत. रोज उठून तेच आळणी कालवण. म्हातारी सासू आहे, तिला जरा बाबा मटण खायला घालावं, नाही तर रोज सकाळी अंडी उकडून द्यावीत. पण ते काय नाही, हातपाय दाबावं, रात्री झोपताना डोक्याला तेल लावावं. हा, ह्यांना काय शिकवलंय का नाही? करायला पाहिजे का नको साहेब सेवा सासूची?